नमस्कार मित्रांनो, राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची न्यूज अपडेट आहे। राज्यातील अंगणवाडी कर्मचारी संपाचा अद्यापही तोडगा नाही, संप चिघळण्याची भीती। तर मित्रांनो, काय आहे या संदर्भातील सविस्तर न्यूज अपडेट पाहूयात सविस्तरपणे आपल्या पीएम्स नॉलेज हब या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। तत्पूर्वी मित्रांनो, विनंती एकच असेल, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा, जेणेकरून आपणास अशाच प्रकारचे अंगणवाडी कर्मचारी रिलेटेड न्यूज अपडेट्स मिळत जातील। तर मित्रांनो, या संदर्भातील सविस्तर न्यूज अपडेट अशी आहे। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीतर्फे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी विविध मागण्यांसाठी 24 दिवसापासून सुरू केलेल्या बेमुदत संपाबाबत अद्यापही तोडगा निघालेला नाही। यावर आता शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाने जिल्हा परिषदांना पत्र देत पर्यायी व्यवस्था उभी करून बालकांना पोषण आहार देण्याचे निर्देश दिले आहेत। तसेच मित्रांनो, संप काळातील मानधन न देण्याचेही सांगितले आहे। विभागाच्या या निर्णयावर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आक्रमक झाल्या असून या निर्णयामुळे संप चिघळण्याची शक्यता आहे। अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी त्यांनी 4 डिसेंबरपासून संप पुकारला आहे। या काळात जिल्ह्यातील अंगणवाड्या बंद करून सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस संपात सहभागी झाल्या आहेत। मित्रांनो, या संपाचा हा 3रा आठवडा आहे। या संपाचा फटका लाखो बालकांना बसत आहे। अंगणवाड्या बंद असल्याने 6 वर्षापर्यंतची लाखो बालके पोषण आहारापासून वंचित राहत आहेत। सोबतच गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण, कुपोषण निर्मूलन आदी कार्यक्रमावरही मोठा परिणाम झाला आहे। तोडगा निघत नसल्याने महिला व बाल कल्याण विभागाने थेट पत्र काढत बालकांना नियमित पोषण आहार मिळावा यासाठी पर्यायी व्यवस्था उभी करण्याचे आदेश दिले आहेत। यात गावातील महिला बचत गट, स्वयंसेवक, ग्रामसेवक, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्या मदतीने पोषण आहाराचे वाटप करावे असे सांगितले आहे। त्याचबरोबर मित्रांनो, तात्पुरत्या स्वरूपात सेविकांची नियुक्ती करून त्यांच्यामार्फत काम सुरू ठेवावे। तसेच संप काळात मानधनासाठी हजेरी भरण्यात येऊ नये अशा सूचना केल्या आहेत। वास्तविक शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवणारी अंगणवाडी सेविका मदतनीस ही मोठी यंत्रणा आहे। त्या यंत्रणेचा वापर करून शासन काम करते, मात्र आता त्याच यंत्रणेला पर्यायी व्यवस्था उभी करण्यास सांगत असल्याने सेविकांमध्ये नाराजी पसरली आहे। तर मित्रांनो, अशाच न्यूज अपडेट्ससाठी कनेक्टेड राहा आपल्या पीएम्स नॉलेज हब या यूट्यूब चॅनलशी। धन्यवाद।